सर्व मायबाप जनतेना जय भीम जय शिवराय। आज माझ्यासोबत जो ब्लॅकमेलिंगचा घाणेरडा प्रकार घडला आहे तो मी आज तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून आणणार आहे। माझं नाव विष्णू भगवान सोनोने। मी एका ठिकाणी एका छोट्याशा गावातून छत्रपती संभाजीनगरमध्ये कामासाठी आलो होतो आणि 7-8 वर्ष एका ठिकाणी काम करून त्याच्यानंतर मी कर्ज घेऊन माझं टेस्टी बिर्याणी हाऊस मी या नावानं एक दुकान चालू केलं आणि ते सर्व मायबाप जनतेच्या आशीर्वादाने खूप चांगलं चाललं पण आणि चालतंय पण। त्यानंतर निलेश दस, ज्ञानेश्वर गायकवाड, विजय ताराचंद पवार यांनी मला 3 लाख रुपयाची मागणी केली। जर मी 3 लाख रुपये नाही दिले तर मी तुझ्या हॉटेल कोणत्या ना कोणत्या प्रकारे मी बंद पडेल अशी मला त्यांनी धमकी दिली। मी त्यांच्या धमकीला घाबरलो नाही तर त्यांनी अधिकाऱ्याला हाताशी धरून त्यांच्यावर दबाव टाकून माझ्या हॉटेल आज त्यांनी बंद पाडली आणि त्यांनी मला अजून पण मी तुझ्या अजून खूप काही कारवाई करल, खूप काही तुझ्यावर केसेस करल, खोट्या नाट्या हे करून तुला बर्बाद करून टाकल अशी मला धमकी देत आहे। सर्व मायबाप जनतेनं मला एकच सांगायचं आहे, आज माझं हॉटेल बंद झालेलं आहे। माझ्याकडे आज 15 कामगार वर्ग आहे, गरीब, त्यांना माझे जे उपजीविका आहे त्यांचं पोट भरतं। आज त्यांचं आज काम ते घरी गेले, आज इथून काम सोडून गावाकडे गेले। माझे मुलं बाळ, मी भाड्याच्या घरात राहतो, मला 2 मुलं आहे। मी बाहेर गावून आलेलो आहे, तरी माझ्यावर असे बाहेरून मी आलेलो आहे म्हणून हे लोक मला, मी स्थानिक नसल्यामुळं माझ्यावर दबाव टाकताय। तरी पण त्याचं म्हणणं आहे मी तुला अजून बरबाद करून टाकेल, जे आहे तुला ते पण ठेवणार नाही। त्यांनी आतापर्यंत शाळा, कॉलेज, दवाखाने, परिस्थितीत अधिकारी पण आहे, अधिकाऱ्यांना पण त्यांना ब्लॅकमेल केलेले आहे आणि यांचा हा कंटिन्यूचा ब्लॅकमेलिंगचा धंदा झालेला आहे। प्रत्येकाला हे ब्लॅकमेल करून लाखो पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात। नाही त्यांना पैसे भेटले तर त्यांना ते अशा प्रकारे जे माझ्यावर परिस्थिती आलेली आहे त्यांनी हे प्रत्येकाला अशी परिस्थिती आणून सोडतात। त्यांनी स्वतः त्यांच्या तोंडाने सांगितलेले की जर या माणसाने आम्हाला पैसे दिले नाही तर आम्ही त्याची शाळा बंद केली, त्यांचं हॉस्पिटल बंद केलं। प्रत्येकाला ब्लॅकमेलिंग करताय। तर मला हे मराठी उद्योजकांना एकच सांगायचं आहे की आपण अशा लोकांना बळी पडू नका आणि यांचे पुरावे मी लवकरच आपल्या समोर आणणार आणि समाजासमोर यांचं मी जे काय पुरं उघड करणार। आणि माझ्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं, माझ्या परिवाराचं काही झालं तर यांना जिम्मेदार निलेश दस, ज्ञानेश्वर गायकवाड, विजय ताराचंद पवार हे राहतील।